हाय, हॅलो, नमस्कार. तर अनु लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. दररोजच्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवसाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. तसेच कामाची सुरुवातसुद्धा झाली आहे. तर मी काही कामं ही लवकर आटपून घेतली होती व काही कामंही बाकी होते, तर तीच मी आता कंप्लीट करण्याच्या मागे होते. तर मी काही कपडे धुत होते, तर खूप सारे कपडे होते. तर मी दररोज काही कपडे धुवायला मला जमत नाही, त्यासाठी मी 2-3 दिवसाचे साठवून नंतर मग एका दिवशी धुवत असते. तर सर्व फॅमिली मेंबर्सचे कपडे असतात व मी ते हाताने धुत असते. तर मला आवडते व माझ्या स्वतः हातानेच म्हणजे धुतलेले कपडे हे मला आवडत असतात. तर मी आज तुमच्यासोबत माझ्या ब्लाऊजविषयीचा एक किस्सा शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तसेच व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा व माझ्यासोबत राहा. तसेच मी आज म्हणजे माझ्या पूर्ण दिवसाचा काय काय काम करणार तर त्याचं नियोजन केलं आहे. तसेच आपल्या म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कामाची यादी आपल्या डोळ्यासमोर असते. तर तसंच काही मी आज खूप साऱ्या साड्यांना फॉल लावणार होते, तर त्यासाठीच मी काही फॉल धुवून सुकात केले होते. तसेच माझे घरचे काही बेसिक कामं होते जे की तांदूळ वगैरे संपले होतं, तर त्याची तयारी मी करत होते. तसेच खूप सारे आजसुद्धा मला ब्लाऊज वगैरे कटिंग करायचे होतं. तर मध्ये असे कस्टमर काही येत जात राहतात, कोणी काहीही काम घेऊन येते. कस्टमर म्हटलं की त्यांचं खूप वेगवेगळ्या प्रकारचं कामं असतं. तर आजसुद्धा म्हणजे दिवसभर मी कस्टमरांची कामे केली. तसेच संध्याकाळी एक ब्लाऊज शिवत असताना मला अचानकपणे या ब्लाऊजविषयीचा म्हणजे किस्सा तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर गेल्या वर्षीपासून म्हणजे गेल्या वर्षात म्हणजे मी ह्या कस्टमरांचे म्हणजे खूप सारे ब्लाऊज शिवले. म्हणजे माझे जेवढे शिवले नसतील ना तेवढे हे मी ब्लाऊज जे शिवते त्या कस्टमरांचे मी ब्लाऊज शिवले आणि त्या म्हणजे त्यांना खूप प्रॉपर फिटिंगला बसतात. त्यामुळे ते दुसरीकडे कुठेच न जाता म्हणजे माझ्याकडेच नेहमी हे ब्लाऊज स्टिचिंग करून घेत असतात. तर आमच्या शेजारचेच आहेत. तर अशाच प्रकारे म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी 4 ब्लाऊज शिवायला आणले होते. तर त्यातले मी शिवून दिले. तर प्रॉब्लेम काय झाला आहे म्हणजे त्या 4 ब्लाऊजपैकी म्हणजे 3 ब्लाऊज हे खूप छान पद्धतीला फिटिंगला बसले व त्यांना आवडलेसुद्धा. नंतर हा जो आता स्टिच करते तर सेम टू सेम अशाच प्रकारचा म्हणजे ते साधेच ब्लाऊज घालतात कटोरीचे, खूप मोठी साईज आहे त्यांची. तर हा ब्लाऊज म्हणजे मी आता तिसऱ्यांदा त्याच कस्टमरचे सेम टू सेम पॅटर्नचा शिवत आहे. तर मी गेल्या वर्षीसुद्धा त्यांना एक ब्लाऊज शिवून दिला होता. तर 4 ब्लाऊजपैकी म्हणजे एक हाच कलरचा ब्लाऊज त्यांना व्यवस्थित म्हणजे बसला नाही, तर समजून घ्या बिघडला असं. मग मी काय केलं, तर त्या येऊन म्हणाल्या की माझा हा ब्लाऊज बिघडला. तर मी म्हटलं हो चालेल, मी तुम्हाला म्हणजे सेम असाच ब्लाऊज पीस म्हणजे माझ्याकडून घेऊन दिला आणि त्यांना शिवून दिला. मग त्यांनी अगोदर शिलाई दिली नव्हती व नंतर माझ्या पैशाने मी त्यांना ब्लाऊज आणून शिवून दिला. मग त्यांनी शिलाई दिली. तर पहिल्या वेळेस बिघडला, नंतर दुसऱ्यांदा जेव्हा मी आणला आणि स्टिचिंग करून दिला तर तेव्हा देखील ते ब्लाऊज बिघडला. तर त्यांनासुद्धा तो व्यवस्थित फिटिंगला बसला नाही तेव्हा पण. नंतर म्हटलं जाऊ द्या. मग त्यांनी तो त्यांच्या नातेवाईकांना कोणातरी दिला आहे, त्यांना व्यवस्थित बसतो आहे म्हणून. नंतर आता हा जो मी शिवते तर हा तिसऱ्या वेळेस सेम कलरचा आणि सेम म्हणजे त्याच कस्टमरचा आहे. तर असं आहे. तर 2 ब्लाऊज मात्र बिघडले आहेत. पण हा तिसऱ्यांदा मी आता स्टिच करते. तर आय होप की आता तरी चांगला फिटिंगला बसायला पाहिजे. तर असं आहे, माझ्या ह्या कलरचा प्रॉब्लेम आहे का काय माहीत, काय कनेक्शन आहे तेच मला कळत नाही. तर तिसऱ्यांदा म्हणजे मी स्टिच करते त्याच कस्टमरचा आणि सेम कलरचा हा ब्लाऊज आहे. तर मलासुद्धा उत्सुकता आहे की आता तरी व्यवस्थितपणे बसला पाहिजे किंवा फिटिंग वगैरे बिघडला नको, म्हणजे चांगल्या पद्धतीने मी स्टिच करण्याचा प्रयत्न करते. तर त्यांना मी आधीचसुद्धा सांगितले होतं की तुम्ही म्हणजे दुसऱ्या एखाद्या टेलरकडे शिवून घ्या, पण त्या ऐकायला तयार नाही. तर इतके सारे ब्लाऊज शिवले तुमच्याकडून, तर ते खूप छान पद्धतीने बसतात आणि हा एकच ब्लाऊज असं व्यवस्थित नीट बसत नाही. तर ते ऐकायला तयार नाही व शेवटी नाईलाजाने मी 2 वेळेस त्यांना स्टिच करून दिला आहे. आणि आत्तासुद्धा त्यांचे म्हणजे 2 ब्लाऊज होते. तर हा एक हिरवा आणि हा दुसरा जो की मी आता थोड्याच वेळात म्हणजे स्टिच केला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आपले कस्टमर असतात, तर त्यांनासुद्धा म्हणजे आपल्याकडून जितकं होईल तितकं म्हणजे त्यांना प्रतिसाद द्यावा लागतो. तर माझी इच्छा आहे की आता तरी म्हणजे मी खूप कष्ट केले
व या ब्लाऊजला म्हणजे चांगल्या पद्धतीने स्टिच केलं आहे. तसेच ते सुद्धा केले होते, पण काय माहीत म्हणजे कसं काय त्यांना बिघडला किंवा त्यांना फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर आता तरीसुद्धा चांगल्या पद्धतीने बसायला पाहिजे असाच माझा विचार आहे. तर असेच आता कशा पद्धतीने बसतो वगैरे हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात म्हणजे जेव्हा त्यांना मी देईन हा ब्लाऊज, तेव्हा आय होप की त्यांची रिॲक्शन काय असणार किंवा कशा पद्धतीने बसणार तर ते तुमच्यासोबत शेअर करणार. तसेच व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलासुद्धा नवीन म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी, उत्साह, आत्मविश्वास वाढेल. व व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.